एक उद्योजक म्हणून आपल्याकडे 2 मोठ्या करन्सीज आहेत. एक म्हणजे आपला वेळ, टाईम आणि दुसरी म्हणजे आपली एनर्जी, आपले एफर्ट्स. हं. आता या 2 गोष्टींना आपण प्रॉडक्टिव्हली कसं यूज करू शकतो, हे जर का करायचं असेल, तर 3 बकेट थिअरी आहे. इनपुट, आउटपुट आणि रिकव्हरी. इनपुट म्हणजे तुम्ही त्या दिलेल्या वेळेमध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारचं इनपुट घेताय. म्हणजे तुम्ही लोकांशी भेटून असेल, वाचून असेल, जास्तीत जास्त जागा बघून असेल, बरं. कुठल्याही गोष्टींमधनं आपल्याला काय-काय इनपुट्स मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आउटपुट. हे जे तुम्हाला इनपुट मिळतंय, त्याच्यातनं तुम्ही कुठल्या प्रकारचं आउटपुट देताय, काय आउटपुट तुम्ही देऊ शकताय आणि कशा पद्धतीने देताय, हे सुद्धा मांडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिकव्हरी. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला रिगेन व्हायला किंवा तुम्हाला रिकूप व्हायला कुठल्या गोष्टींची मदत होते. इनपुट, आउटपुट आणि रिकव्हरी या 3 बकेटचा एकदा तुम्ही समज घातलात ना, मग आपण कुठला टाईम कधी वापरला पाहिजे, कशाप्रकारे एनर्जी वापरली पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण कमी करायला पाहिजेत. म्हणजे मोबाईलवरती आपण रील बघण्यात वेळ घालवतोय. त्या रीलमधनं जर का तुम्हाला काही शिकता येत असेल, तर जरूर करा, कारण ते इनपुट आहे. परंतु नुसता वेळ व्यर्थ जात असेल, मग तो तुम्हाला कमी करायला पाहिजे. लोकांबरोबर तुम्ही बसतायत, भेटतायत, बोलतायत, त्यांच्याकडनं शिकता येत असेल, तर मग ते वापरणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु उगाच वायफळ चर्चा करणार असाल तुम्ही, ज्याच्यावरती तुमचा काहीच कंट्रोल नाही आहे, तर मग ते कमी करता येईल, कारण त्यातनं आउटपुट नाही आहे. आणि रिकूप म्हणजे केवळ व्यायाम करणं किंवा स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं, स्वतःचा स्टॅमिना वाढवणं, झोपणं 8 तास, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला कसे रिगेन करता, याच्यामध्ये जर का तुम्ही बॅलन्स केलात, तर तुमचा टाईम आणि तुमची एनर्जी तुम्ही अत्यंत प्रॉडक्टिव्हपणे वापरू शकाल.